डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या लष्करी छावणीत झाला. त्यांचे मूळ गाव महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील अंबाडवे हे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रामजी मालोजी सकपाळ हे ब्रिटिश सैन्यात सुभेदार होते. आईचे नाव भीमाबाई होते. त्यांचे मूळ आडनाव सकपाळ होते, परंतु शाळेत शिकत असताना शिक्षकांनी आंबेडकर हे आडनाव लावले. लहानपणापासूनच त्यांना जातीभेदाच्या कटू अनुभवांना सामोरे जावे लागले. डॉक्टर आंबेडकरांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण सातारा येथे पूर्ण केले. त्यांनी 1907 मध्ये मुंबईतील एल्फिस्टन शाळेतून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. 1912 मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र विषयात कला शाखेची पदवी मिळवली. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या शिष्यवृत्तीमुळे त्यांना उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात जाण्याची संधी मिळाली. 1915 मध्ये त्यांनी अर्थशास्त्र विषयात MA पदवी मिळवली. 1916 मध्ये भारतातील जाती, त्यांची यंत्रणा, निर्मिती आणि विकास या विषयावर शोध निबंध सादर केला. 1917 मध्ये त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश घेऊन त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून विज्ञान शाखेची पदव्युत्तर पदवी मिळवली. 1923 मध्ये रुपयाची समस्या या विषयावर प्रबंध सादर करून डॉक्टरेट पदवी मिळवली. 1927 मध्ये त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात डॉक्टरेट मिळवली. त्यांना लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून अर्थशास्त्र विषयात डॉक्टरेट ऑफ सायन्स पदवी मिळाली. लंडनच्या ग्रेज इनमध्ये त्यांनी बॅरिस्टर ॲट लॉ ही पदवी मिळवली. कोलंबिया विद्यापीठाने त्यांना कायद्याची मानद डॉक्टरेट दिली. उस्मानिया विद्यापीठाने त्यांना साहित्याची मानद डॉक्टरेट दिली. डॉक्टर आंबेडकरांचा शैक्षणिक प्रवास त्यांच्या विलक्षण बुद्धिमत्तेचा आणि ज्ञानाच्या अथक प्रयत्नांचा पुरावा आहे. 1920 मध्ये त्यांनी मूकनायक हे वृत्तपत्र सुरू केले, ज्याद्वारे त्यांनी सामाजिक विषमता आणि अस्पृश्यतेविषयी आवाज उठवला. 1924 मध्ये त्यांनी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली, ज्याद्वारे त्यांनी दलितांच्या उन्नतीसाठी कार्य केले. 1927 मध्ये बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र सुरू केले. 1930 मध्ये त्यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा यासाठी सत्याग्रह केला. 1932 मध्ये महात्मा गांधी आणि डॉक्टर आंबेडकर यांच्यात पुणे करार झाला, ज्यामुळे दलितांसाठी राखीव जागांची तरतूद करण्यात आली. 1936 मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली, ज्याद्वारे त्यांनी कामगारांच्या हक्कांसाठी लढा दिला. 1942 मध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली. 1946 मध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली, ज्याद्वारे त्यांनी शिक्षण संस्था सुरू केल्या. डॉक्टर आंबेडकरांनी अस्पृश्यता आणि जातीभेद निर्मूलनासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांनी दलितांना समान हक्क मिळावेत यासाठी अनेक चळवळी केल्या. त्यांनी सामाजिक न्यायासाठी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली. त्यांनी दलितांमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यावर भर दिला. महाड 14 तळ्याचा सत्याग्रह केला. डॉक्टर आंबेडकरांनी
दलितांच्या राजकीय हक्कांसाठी लढा दिला. त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. त्यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली. ते भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी भारतीय संविधानात दलितांसाठी विशेष तरतुदी केल्या. त्यांनी महिलांच्या हक्कांसाठी आणि सामाजिक न्यायासाठी संघर्ष केला. डॉक्टर आंबेडकरांनी मूकनायक, बहिष्कृत भारत आणि जनता यांसारखी वृत्तपत्रे सुरू केली. त्यांनी जातीसंस्थेचे निर्मूलन, शूद्र कोण होते आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म यांसारखी अनेक पुस्तके लिहिली. या लिखाणाद्वारे त्यांनी सामाजिक आणि राजकीय विषयांवर आपले विचार मांडले. कामगारांच्या हक्कांसाठी त्यांनी आवाज उठवला. त्यांनी कामगारांना योग्य वेतन आणि कामाच्या सुरक्षित जागा मिळाव्यात यासाठी कायदे बनवले. त्यांनी समाजात समानता प्रस्थापित करण्यासाठी सतत प्रयत्न केले. त्यांनी लोकांना न्याय आणि समान संधी मिळाव्यात यासाठी संघर्ष केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक आणि राजकीय कार्य भारताच्या इतिहासात खूप महत्त्वाचे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एक समाजसुधारक आणि राजकारणी नव्हते, तर ते एक निष्णात कायदेपंडित आणि दूरदृष्टीचे नेते होते. भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये त्यांचे योगदान अनमोल आणि अद्वितीय आहे. ते भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात आणि हे केवळ पदवी नाही, तर त्यांनी प्रत्यक्षात केलेल्या कार्याचा गौरव आहे. डॉक्टर आंबेडकरांनी विविध देशांच्या संविधानाचा सखोल अभ्यास करून भारतीय संविधानाची रचना केली. त्यांनी सामाजिक न्याय, समता आणि बंधुता या तत्वांवर आधारित संविधान तयार केले. डॉक्टर आंबेडकरांनी भारतीय नागरिकांसाठी मूलभूत अधिकार सुनिश्चित केले, ज्यामुळे प्रत्येक नागरिकाला समान संधी आणि संरक्षण मिळाले. त्यांनी भाषण आणि विचार स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य, कायद्यासमोर समानता आणि शोषणाविरुद्धच्या हक्कांसारख्या महत्त्वाच्या तरतुदींचा समावेश केला. या हक्कांमुळे प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा आणि आपल्या विकासाच्या संधी मिळवण्याचा अधिकार प्राप्त झाला. कलम 32ला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेचे हृदय म्हटले आहे. त्यांनी सामाजिक न्यायाला संविधानाचा आधार बनवले, ज्यामुळे दुर्बल घटकांना न्याय मिळवणे शक्य झाले. त्यांनी अनुसूचित जाती आणि जमातींच्या हक्कांसाठी विशेष तरतुदी केल्या. भारतीय संविधानात स्त्रियांना समान अधिकार देण्यामध्ये त्यांनी मोठा वाटा उचलला. डॉक्टर आंबेडकरांनी महिलांच्या समानतेसाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवला. त्यांच्या प्रयत्नांमुळे संविधानात महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला आणि कायद्यासमोर समानता प्रस्थापित झाली. पुढे हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून त्यांनी महिलांना संपत्तीमध्ये आणि घटस्फोटाचे अधिकार मिळवून दिले, ज्यामुळे त्यांचे सामाजिक स्थान अधिक मजबूत झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे आपल्या लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्माचा स्वीकार केला. बौद्ध धर्मातील करुणा, मैत्री, शांती आणि प्रज्ञा यांसारख्या मूल्यांनी डॉक्टर आंबेडकरांना आकर्षित केले. गौतम बुद्धांची शिकवण दुःखमुक्ती आणि आत्मोद्धाराचा मार्ग दाखवते, जी डॉक्टर आंबेडकरांना त्यांच्या समाजासाठी अत्यंत महत्त्वाची वाटत होती. बौद्ध धर्मातील विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आणि कर्मफल सिद्धांत त्यांना अधिक तर्कसंगत आणि स्वीकारार्ह वाटला. बुद्धिमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम लक्ष्य असले पाहिजे, हे बाबासाहेबांचे विचार आजही आपल्याला प्रेरणा देते. आणि जीवन लंबा होने की बजाय महान होना चाहिए, हे त्यांचे विचार आजही आपल्या मनात आहेत. अशा या महामानवाला त्रिवार अभिवादन. जय भीम, जय संविधान, जय शिवराय. Entwined with the trees that stand
in time by nature's hand. Each echo